नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। वेरूळ शिक्षक प्रकरणातील व्हिडिओ आणि फोटो आमदार अंबादास दानवे यांच्या मार्फत शेअर करत पोलिसांच्या भूमिकेवर केला प्रश्न उपस्थित। तर घाटी रुग्णालयामध्ये टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनची आगळीवेगळी आरोग्य सेवा, स्ट्रेचर, व्हीलचेअर, टेबल, बाकडे आदींची केली मोफत दुरुस्ती। आता बघूया सविस्तर बातम्या। आमदार अंबादास दानवे यांनी वेरूळ शिक्षक प्रकरणातील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलाय। त्यात आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या व्यक्तीला एक जबाबदार पोलीस अधिकारी पेढे भरवताना व्हिडिओ फोटो व्हायरल केलाय। गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर घटनेच्या वेळी ते हजर आहेत, त्यांचा रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे। असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी अनोळखी कसं काय असू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। गुन्हा नावानिशी दाखल झालाच पाहिजे। पोलिसांची ही उघडी दाबादाबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे। एक शिक्षक जो मुख्याध्यापक आहे आणि चांगला शिक्षक आहे, गावाला घडवणारा, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आहे। हा ज्या भागात राहतो त्या भागात रात्री काही गाड्या आल्या, त्याच्यात पोलीस होते, काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते। हा शिक्षक पण असा अध्यात्म नसणारा आहे। यांनी फक्त पोलिसांना विचारलं कोणाकडे आलात आणि कशासाठी आलात एवढ्या रात्री, हे म्हटल्यावर पोलिसांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, आता ते वाळू माफिया आहेत, मी काय कोणाला ओळखत नाही, या सगळ्यांनी त्या शिक्षकाला एवढी बेदम मारहाण केली की त्या शिक्षकाचा मृत्यू झाला। आता पोलीस याला वेगळ्या पद्धतीनं तांत्रिक कारण देतात, मृत्यू अटॅकने आला, पण तो अटॅक का आला? मारहाण केल्यामुळे आला। बरं, आता लोक कोण होते तर स्पष्टपणे सांगायचं तर एक नागरगोजे नावाचे अधिकारी होते। आता ते कोणत्या पदावर आहे मला नाही माहिती, त्याचा व्हिडिओ उपलब्ध, तो सांगतो की हा माझं नाव नागरगोजे आहे, असा तो स्वतः सांगतो। असा व्हिडिओ उपलब्ध आहे। वैजापूरमध्ये काही घटना घडली होती, त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आले होते। मला वाटतं हे अशा पद्धतीनं तपास होतो, मी पहिल्यांदाच बघितलं की तपास अधिकाऱ्यावर फिर्यादी होता। ठीक आहे, फिर्यादी कधी कधी असतो, पण फिर्यादी गुंड घेऊन होता सोबत। आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं एका शिक्षकांचा मृत्यू काल झाला। मृत्यू झाला रात्री 11:30 वाजता आणि काल संध्याकाळी 9 वाजता मोठ्या मुश्किलीनं थोडासा मायनर प्रकारचा गुन्हा दाखल झालाय। तोही होत नव्हता जर मी तिथं बसलो नसतो। मी मान्य डीजी साहेबांना बोललो, मान्य मुख्यमंत्र्यांनी फोन लावला, त्यांच्याशी मी आज बोलेल पुन्हा एकदा, SP साहेबांना बोललो, IG साहेबांना बोललो, मग मोठ्या मुश्किलीनं गुन्हा दाखल झाला। परंतु अजूनही हा गुन्हा पूर्णपणे परफेक्ट दाखल झाले नाही। पोलीस याच्यातले जे कोणी दुसरे पोलीस असेल यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। नागरगोजे नावाचे वैजापूरचे अधिकारी, बरं आता हे नागरगोजे तिकडे आलेले रेकॉर्डवर आहे वेरूळला, कारण मी वैजापूर ज्यांचे प्रमुख आहे, हेड आहेत, असे जे PI आहेत त्यांच्याशी पण मी संपर्क साधला। त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की नागरगोजे अशा तपासाला गेले होते, त्याच्याबरोबर हे अंमलदार होते। रेकॉर्डवर आहे, म्हणजे नागरगोजे तिथे आले, क्लिअर आहे। नागरगोजे बरोबर फिर्यादी कोण होता तिकडच्या केस मधला तो आहे, क्लिअर आहे। त्याच्याबरोबर किती लोक आहे हे क्लिअर आहे। असं असताना हे पोलीस अननोन लोकांवर गुन्हा दाखल करतात, नाव सगळं माहिती असताना। पहिली गोष्ट ते त्यांना वाचवत होते। काल मला जी माहिती मिळाली की जिथं पोस्टमॉर्टम होतं तिथे SP-चं जायचं काय काम? SP-चं काय काम? SP का कोणाला वाचवतात हा माझा प्रश्न। SP नवीन आले, मोठा हा संभाजीनगर जिल्हा आहे, रजाकाराला घरी पाठवणार आहे, त्यामुळे SP काही इथं देण्याचा प्रयत्न। दररोज हजारो रुग्ण आणि नातेवाईक घाटी रुग्णालयात येतात, त्यामुळे साहजिकच अनेकदा या वस्तू खराब होतात। त्यामुळे येथे औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीने स्ट्रेचर, व्हीलचेअर, टेबल, बाकडे आदींची मोफत दुरुस्ती करून अनोख्या पद्धतीने सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे।
स्ट्रेचरची चाके, पेशंटला बसण्याची खुर्ची आणि बाकडे, टेबल आदींची मोफत दुरुस्तीची सुरुवात ओपीडी मधून करण्यात आली. घाटी रुग्णालयात अनेक डॉक्टर्स, नर्स आणि स्टाफ हे रुग्णांच्या उपचारासाठी परिश्रम घेत असतात. प्रशासन, चतुर्थ श्रेणी कामगार आणि परिसरात काम करणारे अनेक हात राबतात. तेथे काही आगळीवेगळी आरोग्य सेवा करण्याचा प्रयत्न औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगरच्या वतीने करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे संघटनेच्या वतीने स्ट्रेचर, व्हीलचेअर, टेबल, बाकडे आदींची मोफत दुरुस्ती केली जाते. दररोज हजारो रुग्ण आणि नातेवाईक येथे येतात, त्यामुळे साहजिकच अनेकदा या वस्तू खराब होतात. स्ट्रेचरची चाके, पेशंटला बसण्याची खुर्ची आणि बाकडे, टेबल आदींची मोफत दुरुस्तीची सुरुवात करून मागील 15 दिवसांपासून सदर काम अविरत सुरू आहे. यानंतर यापुढे वर्षभर क्रमाक्रमाने पूर्ण घाटी रुग्णालयातील स्ट्रेचर तसेच खुर्च्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या निष्काम कर्मयोगी कार्यासाठी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सय्यद चांद, जिल्हा समन्वयक समितीचे अध्यक्ष राम पारखे, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना शेख, जिल्हा उपाध्यक्ष शेख नूर, विभाग प्रमुख बाळासाहेब पवार, विभाग प्रमुख सरवर खान, विभाग प्रमुख शेख जमीर, विभाग प्रमुख शेख सलीम, विभाग प्रमुख अजय राजपूत योगदान देत आहेत. पुढील काळात कर्करोग रुग्णालय व घाटी परिसरात कामासाठी तालुका स्तरावरील पदाधिकारी या कार्यामध्ये सहभागी होणार आहेत. औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगरच्या वतीने घाटी रुग्णालयामध्ये जवळपास 15 दिवसापासून आम्ही ह्या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत, टेबल आहेत किंवा स्ट्रेचर आहेत, त्या जे रिपेअर करायचं काम मेकॅनिक संघटनेच्या मार्फत आम्ही करत आहोत. या पाठीमागचा उद्देश असा आहे की सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवत असतो. राज्यातील सर्वात मोठी अग्रगण्य असलेली ही मेकॅनिक संघटना सामाजिक कार्यामध्ये सर्वात जास्त अग्रेसर आहे, परंतु थोडीशी वेगळी वाट म्हणून जी तर आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये थोडंसं आपल्याकडून काही योगदान देता येईल का या उद्देशाने ह्या ठिकाणी आम्ही कार्य करत आहोत. आणि खरोखरच आम्हाला असं वाटलं की ह्या ठिकाणी काम करायची गरज आहे. तर आमच्यासोबत जे तर सध्या संघटनेच्या स्थानिक जी आमची कार्यकारिणी आहे त्यांच्यासोबतच जिल्ह्यातील ज्या संघटना आहेत त्या संघटनेला देखील आम्हाला जे ह्या ठिकाणी सपोर्ट भेटत आहेत. आज ह्या ठिकाणी जे आम्ही जे काम करतो तर आज फुलंब्री मेकॅनिक संघटना ह्या ठिकाणी आमच्यासोबत आहेत. याच्या अगोदर पैठणची मेकॅनिक संघटना ह्या ठिकाणी येऊन आपलं जे हे तर योगदान देऊन गेलेली आहेत. अशी प्रत्येक वेळेस जे ह्या ठिकाणी जी संघटना आहे तर आपलं योगदान ह्या ठिकाणी देणार आहेत. आणि हे जे कार्य आहे हे जवळपास वर्षभर जे ह्याचा सततपणे चालणार आहे. तर आम्ही ह्या ठिकाणी सगळे जे मेकॅनिक बंधू आहोत त्यांच्यासाठी हे एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून हे कार्य आम्ही करत आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा व त्याला शिस्त आणण्यासाठी आणि अनधिकृत नळ जोडण्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने बनेवाडी परिसरात धडक कारवाई मोहीम राबवली आहे. या मोहिमेमुळे अनधिकृत नळ कनेक्शन धारकांमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने संबंधितांना 8 दिवसांची अंतिम मुदत देत कडक इशारा दिलाय. महानगरपालिकेने या कारवाईसाठी यापूर्वीच पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, उपनिरीक्षक नामदेव सुपे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कडक बंदोबस्तात महापालिकेचे अधिकारी व विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. अनधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक अभियंता मिलिंद भामरे, पथक प्रमुख रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अमित पंडागळे, विक्रांत सावंत, सुमित बोराडे तसेच महापालिकेच्या अनधिकृत नळ कनेक्शन शोध व निर्मूलन पथकाने सक्रिय सहभाग घेतला. कारवाई सुरू असताना अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिंपळे यांच्या आदेशानुसार आणि नगरसेवक अब्दुल मतीन खान यांच्या विनंतीनंतर नागरिकांच्या अडचणींचा विचार करून प्रशासनाने तात्पुरती कारवाई स्थगित केली. मात्र यावेळी नागरिकांना स्पष्टपणे सांगण्यात आलंय की ही केवळ अंतिम संधी नसून पुढील 8 दिवसात सर्व संबंधितांनी आपल्या अनधिकृत नळ कनेक्शनच्या संचिका तयार करून नियमानुसार ते अधिकृत करून घ्यावेत. महानगरपालिका प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असून दिलेल्या मुदतीत कनेक्शन नियमित न करणाऱ्या नागरिकांवरती कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. तरी शहरातील सर्व नागरिकांनी नियमांचं पालन करून पाणीपुरवठा यंत्रणेला सहकार्य करावं. अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी ही शेवटची संधी असून भविष्यात होणाऱ्या कारवाईची संपूर्ण जबाबदारी संबंधित नागरिकांची राहील असं प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलं आहे. आता झालंय असं की ही लाईन ह्यांच्यासाठी आहे. तुम्हाला नो नेटवर्क एरिया आहे तरी तुम्ही इकडे घेतले. आम्ही 4 वर्षापूर्वी मोहीम घ्यायला आलो होतो त्यावेळेस तुमच्या लोकांनी, वावळे साहेब होते, त्यांना बोलले होते की बाबा आम्ही अधिकृत करून घेतो. किती लोकांनी अधिकृत करून घेतले? कोणीच नाही केलं. तसंच झालं होतं मावशी. मला माझं पहिले सांगून द्या, तुम्ही बोला. 4 वर्ष झाले हे अधिकृत करून घेतले नाही. जशी अजून 4 वर्षामध्ये समजा घरं वाढले, हे झाले, पाण्याची हे वाढली, डिमांड वाढली, इकडं अजिबात पाणी येत नाही. हे मान्य नगरसेवक साहेब यांनी आम्हाला त्या दिवशी पूर्ण वॉर्डचं समस्या हे करायला लावली. आता याचं कसं आहे की
दोन्ही एरियाला सध्या पाणी देणं पूर्ण होत नाहीये. नवीन लाईन टाकण्यासाठी यांनी पत्र दिलेलं आहे, पण सध्या हे इलिगल कनेक्शन काढण्याचं आयुक्त साहेबांनी सगळ्या पूर्ण शहरामध्ये मोहीमसाठी दिलेलं आहे. इथं काढणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. पण आता तुम्ही अजून अधिकृत केलेलं नाहीये, तर हे नगरसेवक साहेब आमच्या माननीय अतिरिक्त आयुक्त 2 कल्पना पिंपळे मॅडम त्यांना बोलले फोनवर. त्यांनी तुम्हाला पुढच्या मंगळवारपर्यंत मुदत दिलेली आहे. मंगळवारपर्यंत जर कोणी लिगल केले नाही तर हे सगळे तुटतील इकडचे कनेक्शन. नवीन योजनेद्वारे जायकवाडीचं पाणी जुन्या जलवाहिन्यांमधून शहराला देण्यात येण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीला यश आलं होतं. मात्र धरणातील पाणीसाठा घटल्याने सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नवीन योजनेतून पाणी पुरवठा बंद झालाय. परिणामी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 12 जून पासून शहराला पाणी देण्याचा मुहूर्त हुकल्याने पाणी पुरवठ्यातील गॅप कमी होण्याची चिन्हे धुसर झाली आहे. जायकवाडी धरणात नवीन योजनेअंतर्गत जॅकवेलची उभारणी करण्यात आली असून जॅकवेलमध्ये सायफन पद्धतीने धरणातील पाणी उपसा करून घेण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती त्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 39 किलोमीटर लांबीची 2500 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीची स्वच्छता व टेस्टिंग पूर्ण केल्यानंतर 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशी नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात आलं. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रातील स्वच्छता पाण्यावरती प्रक्रिया अधिकामे करण्यात आली व 4 जून पासून शहराला जुन्या जलवाहिनीमधून 10 MLD पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे 12 जून पासून शहराला वाढीव 80 ते 100 MLD पाणी मिळण्याची आशा बळावली होती. मात्र सायफन पद्धतीने पाणी उपसा करण्यास अडचणी उद्भवल्याने त्यावर तोडगा करण्यासाठी 10 आणि 11 जून रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंत्राटदार आणि मनपा आयुक्त आदींची संयुक्त बैठका झाल्या. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं।
नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील मध्यवर्ती ग्रंथालय येथे वैद्यकीय पुस्तकांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी आदींसह सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती ग्रंथालय येथे वैद्यकीय पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी केलंय. यावेळी उपअधिष्ठाता डॉक्टर सुरेश हरबडे, ग्रंथपाल डॉक्टर संतोष शेळके, लिपिक मुराद बेग, लिपिक सुहास शेटे आणि सर्व ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी सर्वांना या प्रदर्शनात येऊन सहभागी होऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि परवानगीने JP ब्रदर्स दिल्ली येथील जे प्रकाशक आहे JP पब्लिकेशन यांनी दिनांक 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत PGच्या पुस्तकांचे प्रदर्शन ठेवलेले आहे, जे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे पुस्तकं आहेत आणि यामध्ये स्पेशलायझेशनचे देखील पुस्तकं आहेत. आणि आत्तापर्यंत जवळपास या प्रदर्शनाला 100च्या जवळपास लोकांनी व्हिजिट करून गेलेले आहे आणि डॉक्टर सुकरे सरांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं. आणि त्याचप्रमाणे इतर जे प्राध्यापक वर्ग आहे तेही या प्रदर्शनाला येऊन गेले आहेत, परंतु जे कोणी अद्यापपर्यंत व्हिजिट केलेली नाही, ज्या PGच्या विभागांनी अद्यापपर्यंत या प्रदर्शनाला व्हिजिट केलेली नाही, अशांना परत एकदा आम्ही ग्रंथालय समितीच्या वतीने आवाहन करतो की आपण या प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तकांची खरेदी आणि पुस्तके आणखी जर याच्या व्यतिरिक्त आणखी जर पुस्तके पाहिजे असतील तर तुम्ही त्याची ऑर्डर देखील त्यांना देऊ शकता. हे प्रदर्शन आपण मंगळवारपर्यंत म्हणजे 16 तारखेपर्यंत उघडं ठेवण्यात येणार आहे आणि त्यांना तशी विनंती केली आहे की 2 दिवस त्याला वाढवून ठेवण्यात यावं. तरी सर्वांना सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील. वैद्यकीय क्षेत्रातील जे कोणी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचा सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनीच या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या वाटप प्रक्रियेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना सदनिकेच्या एकूण किमतीपैकी 10% रक्कम भरण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. याबाबत आयुक्त अमोल येडगे यांनी नुकतीच त्यांच्या दालनात आढावा बैठकीत घेतला होता. महानगरपालिकेतर्फे यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत विविध प्रकल्पांतील एकूण 11,120 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. स्वतःचे पक्के घर नसलेले तसेच वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. सुंदरवाडी, पडेगाव, हर्सूल आणि तिसगाव येथील गृह प्रकल्पांमधील पात्र लाभार्थ्यांची निवड 30 मार्च 2026 रोजी सोडत प्रक्रियेद्वारे करण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांना सदनिकेच्या एकूण किमतीपैकी 10% रक्कम भरण्याबाबत टपालाद्वारे सूचना देण्यात आल्या. या रकमेच्या भरणासाठी 6 जून 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि अनेक लाभार्थ्यांकडून अद्यापही 10% रक्कम जमा करण्यात आली नसल्याने महापालिकेने अंतिम मुदत 18 जून 2026 पर्यंत वाढवली आहे. या कालावधीसाठी संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक रक्कम जमा करणं बंधनकारक असून मुदतीत रक्कम न भरल्यास त्यांना वाटप करण्यात आलेल्या सदनिकेवरील हक्क रद्द करण्यात येणार आहे. तसेच रद्द झालेल्या सदनिकांचं वाटप प्रतीक्षा यादीतील अथवा इतर पात्र अर्जदारांना करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेने स्पष्ट केलंय. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी अंतिम मुदतीची नोंद घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी बालकाला आवश्यक असलेल्या सर्व लसींचं लसीकरण पालकांनी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. HPV, पोलिओ, गोवर, रुबेला आणि BCG या लसीकरणाचे सर्व डोस मुलांना वेळेत देण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य विभागाने 100% पूर्ण करावं असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी आज येथे दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ, समाज कल्याण अधिकारी BG अरवत, IIMचे अध्यक्ष डॉक्टर अनुपम टाकळकर, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे, माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब आणि लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणालेत की मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंध करणाऱ्या HPV लसीकरणामध्ये जिल्ह्याचं प्रमाण सध्या कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून एकत्रित काम करणे गरजेचं आहे. मुलींच्या पालकांमध्ये या लसीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण विभागाने शाळेमध्ये विशेष पालक सभांचं आयोजन करावं. वैजापूर, संभाजीनगर, सोयगाव आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये BCG आणि पोलिओ लसीकरणाचं प्रमाण अत्यल्प आहे. या भागात विशेष मोहीम राबवून HPV, BCG आणि गोवर रुबेला लसीकरणाचं उद्दिष्ट त्वरित पूर्ण करावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहे. अभियानाअंतर्गत जिल्ह्यात दिनांक 28 जून 2026 रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोहिमेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाभरात बूथ स्तरावरती आणि घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी म्हणालेत की शिक्षण, अंगणवाडी, आरोग्य विभाग तसेच विविध सामाजिक संस्था आणि NSSच्या सहकार्याने ही मोहीम राबवावी. रेल्वे स्टेशन, बस स्थानके, ग्रामीण भाग तसेच स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांवरती विशेष लक्ष केंद्रित करून लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करावं. शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनाला पालक सभांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देश द्यावेत आणि यात आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा. पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागात ORS पावडर, झिंक आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा. पालकांनी आपल्या मुलींचे HPV लसीकरण करण्यासाठी स्वतःहून पुढे यावं. तसेच पोलिओ, BCG आणि गोवर रुबेला लस देण्यासाठी सक्रिय पुढाकार घेत आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन बालकांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी विनयगौडा GC यांनी केलं आहे. मनपा स्वच्छता निरीक्षक शेख अनवर यांनी एका खासगी मेट्रोपोलिस पॅथॉलॉजी लॅब रुग्णालयाने बायोमेडिकल कचरा घंटागाडीत टाकल्याने त्यांना 25,000 रुपये दंड ठोठावला आहे. शहरात कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला जातोय. त्यात एक गंभीर घटना झोन क्रमांक 7 मधील सुतगिरणी चौकातील रुग्णालयात घडली आहे. तिथे घातक बायोमेडिकल कचरा नियमांचं उल्लंघन करून सामान्य कचरा टाकताना स्वच्छता निरीक्षकांनी दिसून दिला. या निष्काळजीपणामुळे मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या निर्देशानुसार संबंधित रुग्णालयावरती 25,000 रुपये दंड लावण्यात आला. मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखालील स्वच्छता अधिकारी अनिल जाधव यांच्या सूचनेनुसार स्वच्छता निरीक्षक शेख अनवर यांनी एका खासगी मेट्रोपोलिस पॅथॉलॉजी लॅब रुग्णालयाने बायोमेडिकल कचरा घंटागाडीत टाकल्याने त्यांना 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. रुग्णालयाच्या कचऱ्यात इंजेक्शन आणि सिरिंजसारख्या घातक कचरा आढळून आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक शेख अनवर शेख दादाभाई, प्रभाग प्रमुख सुधाकर खरात, नागरी मित्र पथकातील संतोष नवगिरे, रावसाहेब इधाटे, गौतम वानखेडे, मनपा जवान मनोज राजगिरे, मनोहर भवरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. वेरूळ शिक्षक प्रकरणातील व्हिडिओ आणि फोटो आमदार अंबादास दानवे यांच्या मार्फत शेअर करत पोलिसांच्या भूमिकेवर केला प्रश्न उपस्थित. तर घाटी रुग्णालयामध्ये 2 व्हीलर मेकॅनिक असोसिएशनची आगळीवेगळी आरोग्य सेवा, स्ट्रेचर, व्हीलचेअर, टेबल, बाकडे आदींची केली मोफत दुरुस्ती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.